विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। आज अक्कलकोट तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना प्रहारकडून अपंगाचे 5% निधीबद्दल आणि नगरपालिका 5% गाळे मिळण्याबाबत, घरपट्टी 50% सूट मिळण्याबाबत तत्काळ अंत्योदय रेशन कार्ड वाटप करण्यात यावे असे विविध मागण्यांचे निवेदन अक्कलकोट तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना देण्यात आले। यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन सोलापूर संपर्क प्रमुख नितीन माने, प्रहार अपंग क्रांती आंदोलन अक्कलकोट शहराध्यक्ष स्वामीनाथ धनशेट्टी, प्रहार अपंग क्रांती आंदोलन तालुका उपाध्यक्ष तुकाराम साखरे, प्रहार अपंग क्रांती आंदोलन शाखा अध्यक्ष पिरप्पा फुलारी, प्रहार अपंग क्रांती आंदोलन अक्कलकोट कार्याध्यक्ष सीताराम बंडगर, वाईट पठाण, प्रहार अपंग क्रांती आंदोलन शाखा सचिव देवराज शिवयोगी, बाबू नदाब आदी प्रहाराचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज या ठिकाणी म्हणजे माननीय तहसीलदार शिरसाट साहेबांना प्रहार संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आले की त्यामध्ये दिव्यांग बांधवांचा नवीन शासन निर्णयाप्रमाणे पिवळे अपंगांना रेशन कार्ड तात्काळ देण्यात यावे। तसेच आपल्या तहसील कार्यालयामध्ये एक दिव्यांग बांधवांसाठी कक्ष स्थापन करण्यात यावं। त्याप्रमाणेच नगरपालिकेकडील 5% दिव्यांग बांधवांसाठी राखीव गाळे असलेले हे गाळे तात्काळ दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात यावे। तसेच त्या पंचायत समिती शेसमधील दिव्यांग बांधवांच्या हक्काचा 5% निधी हा येत्या 8 दिवसामध्ये तात्काळ खर्च करण्यात यावा। तसेच 50% घरपट्टी दिव्यांग बांधवांसाठी माफ करण्यात यावी। अशा विविध विषयासंबंधी आज प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने माननीय तहसीलदार शिरसाट साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे। तरी त्यासंबंधित येत्या 8 दिवसामध्ये तात्काळ निर्णय घेण्यात यावा, अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल। धन्यवाद। आज रोजी तहसील कार्यालय येथे तहसीलदार मान्य शिरसाट राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।